हे प्रामाणिकपणे सांगितलं तरी कळेल. तर आजची परिस्थिती अशी आहे की 1% चित्रपट चालतोय, 99% चित्रपट लॉसमध्ये आहेत. आता जे आपण मला विचारलं की तुम्ही का अजून चित्रपट बनवला नाही, तर आता चित्रपटाच्या कॉस्ट ज्या आहेत 1.5 कोटी 2 कोटी 2.5 कोटी अशा वाढत गेलेल्या आहेत. आणि मुख्य म्हणजे ह्याच्यामध्ये असं झालंय की बाहेरचे लोक चित्रपट बनवायला येत आहेत. आता बरेचसे याच्यामध्ये 80% बिल्डर आहेत, जे कन्स्ट्रक्शन लाईन मधले लोक आहेत, तर ते चित्रपट बनवायला येतात. त्यांचे उद्देश अनेक आहेत. काहींना पब्लिसिटी पाहिजे असते, म्हणजे करोडो रुपये त्यांच्याकडे आहेत, पण त्यांना कोणी ओळखत नाहीये बाहेर. मग ओळखण्यासाठी काय करायचं, चला आपण एक चित्रपट बनवूया, म्हणजे पेपरला जाहिरात येतील, नाव येतील, फोटो येतील वगैरे, अशा दृष्टीने काही लोक येतात. काही अनेक मंडळीचे काही अनेक कारण आहेत, ती काय मी इथं आता सांगत नाही. हा, तर असं एक आहे. किंवा काही हॉटेलवाले येतात, हॉटेल बिझनेस मधले, म्हणजे म्हणायचंय मला असं की ते गंमत म्हणून चित्रपट काढायला येतात, ते व्यवसाय म्हणून येत नाहीत. आणि व्यवसाय करून जर आले असते, अभ्यास करून, तर हे फेल्युअर आलं नसतं. पण ते गंमत म्हणून चित्रपट काढतात. मग असं विचारलं त्यांना, काय बाबा तू कशासाठी चित्रपट काढला, नाही वाटलं मला असं एक आपण पण काढून बघूया चित्रपट. आणि काय होऊन काय होणार आहे, 100 ते 200 फ्लॅटचं काम चालू आहे, 1-2 फ्लॅट गेले म्हणून समजेल, अशा प्रकारच्या भावनेने येतात. आणि त्यामुळं आमचे जे आर्टिस्ट आहेत त्यांच्या पण किमती ज्या आहेत त्या वाढवल्या गेल्या. कारण पूर्वी ज्यांना कोणाला 25,000 50,000 1 लाख मिळायचे, आज 10 लाख 12 लाख 15 लाख अशा प्रकारच्या अमाऊंट वाढल्यामुळं प्रोडक्शन कॉस्ट 1.5 कोटी 2 कोटी 2.5 कोटी इथपर्यंत जाऊन पोहोचली. आणि चित्रपट मात्र त्याप्रमाणे त्याच्यावर वर्किंग न झाल्यामुळं एक्झॅक्टली लोकांना काय पाहिजे. मला असं म्हणायचं की जेव्हा आपण एखादं प्रॉडक्ट बनवतो तर ते लोकांना आवडेल का. आपण एखादं हॉटेल काढतो तर कुठले पदार्थ लोकांना आवडतील ह्याचा विचार न करता, लोकांना काय आवडतं याचा विचार न करता, आपल्याला काय पाहिजे आणि स्वतःच्या आवडीसाठी आणि स्वतःच्या इच्छेसाठी तुम्ही चित्रपट बनवता की जो लोकांच्या आवडीच्या एक्झॅक्टली विरुद्ध असतो. आणि म्हणून लोक तो चित्रपट घेत नाहीत. म्हणून मी लोकांना कधीच दोष देणार नाही, कारण पब्लिक इतकं हुशार आहे की कुणाला डोक्यावर घ्यायचं आणि कुणाला आपटायचं हे त्यांना फार चांगलं कळतं. नाही विजय, असं आहे, तुम्ही सरसकट वाक्य बोललात, पण खरंच गेल्या 10 वर्षात खूप काही चांगले चित्रपट आलेत. 100 पैकी 90 चांगले नसतील, पण 5-7 तरी चित्रपट इंडियन पॅनोरामात येत आहेत ही 7-8 वर्षात. इंडियन पॅनोरामध्ये भारतीय भारताचं फिल्म फेस्टिवल असतं इंटरनॅशनल, ते दरवर्षी आता गोव्याला असतं. 21 सिनेमा जास्तीत जास्त निवडतात, चांगले. कमी असतील तर ते 17 पर्यंत सुद्धा निवडतात. पूर्वी बंगाली आणि मल्याळम 4-4 5-5 चित्रपट असायचे, मराठी एकही नसायचा त्या याच्यात फेस्टिवलमध्ये. पण आता गेल्या 10 वर्षात असे काही सिनेमा आलेले 3-4 वेगळ्या वाटा असे माळणारे की त्यांना एक हे पैसा मिळाला नाही, पण त्यांनी निश्चित मराठी सिनेमाची उंची वाढलेली. पण एक तुम्ही म्हणता की प्रेक्षक चांगला सिनेमा डोक्यावर घेतात, मग हे चांगल्या सिनेमाला तर पैसे का नाही आले, हा भाग आहे. नाही, चांगला सिनेमा म्हणजे तुम्ही तो आपण जे बोलतो की तो चित्रपट ऑस्कर पर्यंत गेला किंवा नॅशनल अवॉर्ड पर्यंत गेला किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अवॉर्ड पर्यंत गेला. पण मला बऱ्याच वेळा असा अनुभवाला आलेला आहे की लोकांना जो चित्रपट आवडतो त्या चित्रपटाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा अवॉर्ड मिळालेलेच आहे असं होत नाही. कारण आता लोकांची मध्ये तर अशी भावना झाली की जो चित्रपट चालत नाही अशा चित्रपटालाच बक्षीस दिलं जातं सरकारकडून. आणि म्हणून ज्या चित्रपटाला बक्षीस मिळाले त्या चित्रपटाला लोकच येत नाहीत कधी कधी, असं समीकरण झालं. आणि ज्या चित्रपटावर अतिशय कडक असं पत्रकारांनी टीका केली की असा चित्रपट आहे, तसा चित्रपट आहे, अमुक आहे तमुक आहे, तो चित्रपट तुफान चालला. म्हणजे प्रेक्षकांची आवड आणि पारितोषिकांची जे विचार करण्याचं पारितोषिकांची काय रूपरेषा असेल ह्याच्यामध्ये तफावत पडते असं मला वाटतं. आता पहा, शिर्डीला आता 10-15 लाख लोक असतील आणि या सभागृहात 400 लोक आहेत. म्हणजे लोकांना काय आवडतं हा भाग वेगळा आहे. याचा अर्थ म्हणून चांगले सिनेमा
हे लोकांनी डोक्यावर घेऊ नयेत असं नाही, पण आपल्याला काय की लोकांची अभिरुची आपण बदलली पाहिजे थोडीशी. आणि अभिरुची बदलण्यासाठी जे लोक प्रयत्न करत आहेत त्यांनाही आर्थिक अपयश आलं, आणि ज्यांनी विचारपूर्वक धंदेवाईक सिनेमा काढलेत 99% काही सगळे चांगले सिनेमा नाहीत, आणि चांगले चांगले प्रोड्युसर आहेत, चांगले डायरेक्टर आहेत, अनुभवीत, तर त्यांना अपयश का आलं मग? म्हणजे व्यवसायासाठीच काढलाय, गणित करून काढलेलं आहे, अनुभवीत, त्यांचे सिनेमा फ्लॉप आहेत अगदी महेश कोठारेपर्यंत. मग तिकडे त्या बाजूलाही तसं आहे. आणि जे खरंच चांगले आहेत आणि एक विचारपूर्वक काढलेले आहेत, एक विषय घेऊन काढलेले आहेत की आपल्याला नाही, मला समाजाची अभिरुची बदलायची किंवा मराठी सिनेमाला एक वेगळं वळण द्यायचं आहे. प्रयोग करताना नेहमीच कदाचित अपयशी येण्याची शक्यता असते. तर मला हे गणित कळत नाही की आज मराठी सिनेमाला म्हणजे प्रेक्षकांनी पाठ दाखवलेली आहे का? मग दक्षिण भारतात जे सिनेमा जोरात चालतात, कमर्शियल सुद्धा आणि ऑफबीट सुद्धा, असं महाराष्ट्रात का चालत नाही, का होत नाही? याची कारणं पाहिजेत आपल्याला. माझ्या मते जो साऊथ, दक्षिण भारत म्हणजे साऊथ इंडिया, ज्याच्यामध्ये तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा 4 भाषा ज्या येतात, तिकडचे चित्रपट जास्त चालतात किंवा चित्रपटाला ते प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर तिकडं आहे. त्याच्यावर मी पण बऱ्याच वेळा विचार केला, दादांनी पण त्यावेळेस बराच विचार केला की दादासाहेब फाळके जो माणूस, नाशिकमध्ये त्यांचा जन्म झाला, ज्या माणसाने नाशिकमध्ये मराठी फिल्म इंडस्ट्री सुरू केली आणि ती फिल्म इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये भरभराटीला येण्याच्या ऐवजी ती साऊथ इंडियामध्ये भरभराटीला आली, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेमध्ये, त्या लोकांनी तिचा उपयोग चांगल्या प्रकारे करून गेला आणि तिकडं ती इतकी पुढे गेली की ती हिंदीच्या पुढे गेली. आज अशी परिस्थिती आहे की तमिळ, तेलुगू चित्रपटाचं रिमेक हिंदी प्रोड्युसर करायला लागले. आज सलमान खान, आज सिंगम किंवा हे जे चित्रपट आले किंवा आमिर खानचा जो चित्रपट आला, हे चित्रपट सगळे साऊथ इंडियन फिल्मचे रिमेक आहेत. याचा अर्थ हिंदीवाल्यांना सुद्धा वाटायला लागले की त्या स्टोरीवर आपण चित्रपट काढावा. पण मूळ ज्याने केलं ते जे साऊथ इंडियन लोक आहेत त्यांनी प्रामाणिकपणे हा धंदा केला, चित्रपट व्यवसाय, आणि त्याने व्यवसाय आणि कलात्मकता याचा दोन्हीचा संगम त्याने गाठला. आणि म्हणून ते लोक इतक्या पुढे गेलेले आहेत की त्यांची आज एवढी भरभराट झाली तिकडे. आणि त्याच्यात मला असं म्हणायचं नाहीये, काही लोक काय म्हणतात की साऊथ इंडियन लोकांचं आपल्या भाषेवर प्रेम आहे. याचा अर्थ मराठी लोकांचं आपल्या मराठी भाषेवर प्रेम नाहीये का? आहे. मी म्हणेल त्यांचं पण मराठी भाषेवर आपलं प्रेम आहे. मग हे असं का घडतं? ते लोक जास्त चित्रपट बघतात आणि आपले मराठी लोक का पाहत नाहीत? पण एक लाईफमध्ये मला असं वाटतं की ज्या वेळेस पर्याय नावाची गोष्ट येते, पर्याय, त्यावेळेस सोपा पर्याय जो आहे ना तो माणूस निवडतो. असा असेल की 2 रस्ते आहेत, एक रस्त्याने गेल्याने समजा एका ठिकाणी आपल्याला पोचायचंय, तर एका रस्त्याने गेलो तर 200 किलोमीटर जावं लागतं आणि दुसऱ्या रस्त्याने गेलो तर 100 किलोमीटर जावं लागतं आणि 100 किलोमीटरचा प्रवास कमी होतो. त्यावेळेस माणूस सोपा जो आहे कमी किलोमीटरचा, 100 किलोमीटरचा, तो रस्ता चॉईस करतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला उदाहरण पटावं म्हणून सांगतो की पूर्वी आपण ज्यावेळेस ठाण्याचा ब्रिज नव्हता तेव्हा आपण ठाणा सिटीमधून आपण असं पुण्याला जायचो. ठाणा सिटी, मुंबई, ठाणे, पुणे असं जात होतो. पण जेव्हा ठाण्याचा क्रीक झाला तेव्हा सगळे लोक त्या शॉर्टकटने जायला लागले, म्हणजे प्रवास कमी व्हायला लागला. आत्ता जर ठाण्यातून एखादा माणूस जायला लागला तर त्याला वेडा म्हणतील आणि त्याला मग आपल्याला ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल. म्हणजे लोक इतके हुशार आहेत की त्यांना जो पर्याय आहे तो पर्याय शोधतात. म्हणजे जसं आता 4 मुली जो सांगितल्या तुम्हाला लग्नाला दाखवल्या, तर त्याच्यातली जी मुलगी त्याला आवडते, सुंदर आहे, अमुक आहे, तमुक आहे, ती निवडील ना, बाकी 3 तो रिजेक्ट करेल. तर त्याच्यासाठी मला असं म्हणायचंय की साऊथमध्ये असं का घडलं? तर मूळ जी आपली भाषा आहे देवनागरी लिपी, मराठी आणि हिंदी, ही भाषा आपली एक आहे. अ ब क ड, फक्त प्रत्यय वेगळे, आप से, आपको एवढं म्हणतो, पण आप शब्द त्याच्यात दोन्हीमध्ये येतो. आणि मराठी माणसाला म्हणजे संबंध हिंदुस्थानामध्ये मराठी माणसाला जेवढं हिंदी चांगलं कळतं
बोलता येतं आणि वाचता येतं तेवढं माझ्या दृष्टीने इतर प्रांतामधल्या लोकांना येत नाही असं माझं मत आहे. कारण ते देवनागरी लिपी सेम आहे. पहिले तर तुम्ही बघा, तिसरीतल्या मुलाला मराठी पुस्तक द्या आणि तिसरीतल्याच मुलाला हिंदी पुस्तक द्या तिसरीचं, तशाच पद्धतीने तो वाचतो. आणि म्हणून मला असं म्हणायचंय की तामिळनाडूच्या लोकांना हिंदीचं अडचण निर्माण झालेली आहे, कारण त्यांची लिपी गोल गोल जिलेबी सारखी अशी गोल 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 आहे. तर त्यांना हिंदी वाचायचा प्रॉब्लेम आहे, बोलायचा प्रॉब्लेम आहे आणि कळायचाही प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून त्यांना आपल्याच भाषेचा चित्रपट पाहावा लागतो आणि त्यामुळं त्यांच्याकडचा धंदा मोठा आहे असं माझं मत आहे, कारण त्यांना तिथं पर्याय राहिलेला नाहीये.